नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आरोग्य सेवक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आणि ही अपडेट आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट असणार आहे। याच्यामध्ये यांचे नवीन सेवा प्रवेश नियम जे आहे तर ते जाहीर करण्यात आलेले आणि या सेवा प्रवेश नियमामध्ये पात्रतेमध्ये बदल झालेला आहे का, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स लागतो तर तो आधी पाहिजे का नंतर पाहिजे, या सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि येणाऱ्या भरतीसाठी हा जो GR आहे हा फार महत्त्वाचा असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि आगामी काळात होणाऱ्या या आरोग्य विभागामार्फत, जिल्हा परिषद विभागामार्फत ज्या काही भरती होतील तर त्यांच्यासाठी सर्वसमावेशक सरळ सेवा भरती बॅच आपण ही लॉन्च केली मित्रांनो। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही पाहायला मिळणार आहे आणि इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकता। अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल केलं पाहिजे। बघा, महाराष्ट्र शासनाचं गॅजेट प्रकाशित झालेलं मित्रांनो, विषय काय आहे, ग्राम विकास विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवक या पदासाठी त्यांनी सेवा प्रवेश नियम जाहीर केलेले आहेत। हा सेवा प्रवेश नियम 17 डिसेंबर 2025 ला जाहीर केला आहे। तुम्हाला माहिती असेल की मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांना पदभरती करायची, परंतु पदभरती करण्यासाठी प्रॉब्लेम काय येतो मित्रांनो, सगळ्यात आधी लक्षात घ्या, सेवा प्रवेश नियम तयार नाही आहेत तर ते इतके जुने आहेत की त्यावेळी कम्प्युटर पण नव्हतं साधं त्यावेळीचे आहेत। त्याच्यानंतर खूप साऱ्या विभागांचा आकृतीबंधच लय जुना आहे, त्यावेळी काही टेक्नॉलॉजी नव्हती आणि त्यावेळीची काही पद आणि आताची काही पद मॅचच करत नाही आहे, नाव पण मॅच नाही करते, काम पण मॅच नाही करते। तर सेवा प्रवेश नियम आकृतीबंध आणि तिसऱ्या स्टेपला काय येते मित्रांनो, बिंदू नामावली। तर या सगळ्या गोष्टींवर विभागाला काम करायला लावले, म्हणून तुम्ही पाहिलं असेल की नेहमी आपण GR घेऊन येत असतो तुमच्यासाठी, काहींचा आकृतीबंध घेऊन येत असतो। तर या माहिती आपण का घेऊन येत असतो, कारण की मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत म्हणून आपल्याला हे प्रकाशित झालेले दिसतात। चांगली गोष्ट आहे ही। या नियमाला जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2025 या नावाने ओळखलं जाईल। याच्यामध्ये एक महत्त्वाचं पद आरोग्य सेवक। आता या आरोग्य सेवकाची नेमणूक कशा प्रकारे होईल, त्यांनी दोन पद्धती सांगितल्या की एखाद्या व्यक्तीला आरोग्य सेवक बनायचं असेल तर त्याच्याकडे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत। कोणते रस्ते आहेत, एक तर तो त्या विभागात जिल्हा परिषदेमध्ये गट परिचर या पदावर असावा, म्हणजे ऑलरेडी तो गव्हर्नमेंटमध्ये जिल्हा परिषदेमध्ये परिचर या पदावर काम करत असेल आणि या पदावर त्याला 3 वर्ष झाली असतील, कमीत कमी 3 वर्ष इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तीला पात्रता आणि ज्येष्ठतेच्या अधीन राहून त्याला पदोन्नती देण्यात येईल, म्हणजे काय, प्रमोशनने हे पद भरण्यात येईल। कोणासाठी, परिचरसाठी, परंतु त्याच्यासाठी त्याला 12वी पास पाहिजे, सायन्स विषयासह 12वी सायन्स झालेली पाहिजे, तो 12वी सायन्स जी आहे तर ती याची झालेली पाहिजे। त्याच्यानंतर त्याला 3 संध्या देण्यात येतील की ज्याच्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीचा जो काही कोर्स असेल तर तो कोर्स त्याला जो आहे तर तो इथं करावा लागणार आहे। 3 संध्या दिल्या जातील, त्याच्यामध्ये त्याला हा कोर्स करावा लागणार आहे। हे झालं लक्षात। तर हे लक्षात ठेवायचं होतं की एखाद्या व्यक्तीला बनायचं असेल तर एक मार्ग काय की त्याने परिचरचा फॉर्म भरावा, परिचरचे 3 वर्ष कंप्लीट झाले, जागा रिक्त असतात काय असतात त्याच्या पद्धतीने त्याचं प्रमोशन करण्यात येईल। दुसरं काय आहे, परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही आपली ही बॅच पाहिली, ते बॅचचं मुलं का जॉईन करतात, कारण की एक परीक्षा होत असते, त्याला स्पर्धात्मक परीक्षा म्हणत असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला काही विषय असतात, त्या विषयांचा अभ्यास करून तुम्हाला करावं लागतं। बघा, इथे स्पर्धा परीक्षाच्या आधारे निवड कशी होणार आहे लक्षात घ्या। सगळ्यात आधी वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली की बघा, वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 ओपन साठी, त्याच्यानंतर 18 ते 43 त्यांचं काय म्हणणे की जे काही मागासवर्ग असतील तर त्यांच्यासाठी असतील आणि बाकी दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक यांच्यासाठी जे जे काही असतील तर त्या सगळ्या काही गोष्टी लागू होतील। पुढचं पात्रता काय सांगितलेले की 12वी पाहिजे, पण 12वी कशी पाहिजे लक्षात घ्या, विज्ञान या विषयाचा, म्हणजे काय 12वी सायन्स तुमचं पाहिजे आहे तर तुम्ही तो फॉर्म भरू शकतात। आता पुढची लाईन महत्वाची, ज्याच्यासाठी महत्वाचा नियम आहे बघा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण व शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक असेल। म्हणजेच काय की सुरुवातीला नाही केलं तरी नंतर तुम्हाला 3 संध्या दिल्या जातील आणि या 3 संधींमध्ये तुम्हाला हा कोर्स पूर्णपणे कंप्लीट करून पास करावा लागणार आहे, तरच तुमची सेवा ठेवण्यात येईल, नाहीतर तुम्हाला सांगतील की तुम्ही आता जाऊ शकतात। म्हणजेच काय की सुरुवातीला फॉर्म भरताना काय लागणार आहे, फक्त 12वी सायन्स लागणार आहे आणि त्याच्यामध्ये पण इथं याची अट टाकलेली नाही मित्रांनो की 60% पाहिजे, 20% पाहिजे, 40% पाहिजे, काहीच इथं म्हटलेलं नाही आहे। म्हणजे ती एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने यांनी इथं केलेली आहे। आता प्रमोशन आणि परीक्षा लक्षात घ्या, प्रमोशन
आणि परीक्षा यांचं प्रमाण कसं असेल मित्रांनो, 25-75 जे आहे तर ते यांचं प्रमाण जे आहे तर ते असणार आहे. हा संपूर्ण जी आर होता. आता हा जी आर मी आणखी थोड्याशा क्रिएटिव्ह वेने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, 100 जर जागा आल्या आरोग्य सेवकाच्या, त्याच्यापैकी 25 जागा या प्रमोशनने भरण्यात येतील. कोणाद्वारे? परिचर हे जे पद असेल, परिचर गट ड चं पद आहे मित्रांनो ते. तर या पदावर जो कोणी 3 वर्ष काम करेल, लक्षात घ्या 3 वर्ष काम करेल तर त्याला डायरेक्ट प्रमोशन इथे दिलं जाणार आहे 25 जागांसाठी. पुन्हा या 100 मधील 75 ज्या जागा असतील तर त्यांच्यासाठी काय घेतली जाणार आहे? परीक्षा घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेमधनं जे काही निवड होतील, 12वी विज्ञान असलेले उमेदवार फॉर्म भरू शकतात. लक्षात घ्या याच्यासाठी. पुन्हा पात्रता काय सांगितलेले बघा, 12वी विज्ञान सायन्स या विषयासह पास पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. 3 संध्यांमध्ये होणं गरजेचं आहे. 38 आणि 43 हे जास्तीत जास्त वयाची तुमच्यासाठी अट असणार आहे. त्याच्यानंतर पदोन्नती, परिचर या पदासाठी लक्षात घ्या 3 वर्षाची सेवा पाहिजे आणि 12वी विज्ञान पाहिजे. परंतु जे काही जुने कर्मचारी ऑलरेडी त्या पदावर कार्यरत करत आहेत, त्यांची 10वी जरी असेल तर त्यांना 5 वर्षांपर्यंत पदोन्नतीसाठी पात्र मानले जाईल. आणि बढती मिळाल्यानंतर यांना पण 3 संधींमध्ये हा जो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीचा जो कोर्स आहे तर तो कोर्स त्यांना कंप्लीट करावा लागणार आहे. म्हणजे पात्रते संदर्भातल्या आपल्या काही गोष्टी कळालेल्या आहेत. इतर काही अर्थ आहेत की संगणक अर्थ पाहिजे, परंतु ती नियुक्तीच्या वेळी किंवा 2 वर्ष नियुक्तीनंतर ते सुद्धा चालणार आहे. म्हणजे काय MSCIT कंपल्सरी नाही. पुढे तुम्हाला विभागीय परीक्षा वेळोवेळी द्यावे लागतील. त्याच्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे. आणि भाषा मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा जी आहे तर ते तुमची होणार आहे. आणि विहित मुदतीत न झाल्यास तुमची वेतनवाढ जी आहे तर ती रोखली जाऊ शकते. इतर काही बाकी अटी मित्रांनो, या ज्या अटी आहेत ना या डिपार्टमेंटमध्ये लागल्यावर होतात आणि या काही एवढ्या विशेष नसतात, एकदम सिंपल असतात त्या, म्हणून त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. आता पुढील प्रक्रिया कशी असेल? आता सेवा प्रवेश नियम आले. मग आता या जाहिरातीपर्यंतचा टप्पा कशा पद्धतीने असतो मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्यात आधी कुठल्याही पदाचे सेवा प्रवेश नियम हे करावे लागतात. त्याच्यानंतर त्याच्या जागा बघाव्या लागतात. आणि या जागा कशाने चेक केल्या जातात मित्रांनो? आकृतीबंधानुसार. म्हणून त्या विभागाचा आकृतीबंध मंजूर आहे का, नवीन अपडेट आहे का, तो फार गरजेचा आहे. आकृतीबंध अपडेट करावा लागतो. त्याच्यानुसार रोस्टर पद्धत तयार करावी लागते, त्याला म्हणतो आपण बिंदू नामावली. या बिंदू नामावलीमध्ये कसं असतं, कोणती जागा SC ला जाईल, ST ला जाईल, OBC ला जाईल, कोणती जागा NTA, BC, SBC, SCBC, EWS, ओपनची कोणती जागा जाईल, तर असं ह्या रोस्टर सिस्टीम ठरवली जाते. त्याच्यानंतर विभागाची मान्यता, या विभाग समजा जिल्हा परिषदेने सांगितलं आम्हाला हे पद भरायचे, ते कोणाला पाठवतात? वित्त विभागाकडे पाठवतात. कारण की खर्च तर पैसे तर त्यांनाच द्यायचे ना पगाराचे, तर वित्त विभाग त्याची मान्यता वगैरे देतं. त्याच्यानंतर हा जो विभाग आहे हा विभागाकडे येतं. हा विभाग काय ठरवतो? MPSC कडे द्यायचं, TCS कडे द्यायचं, ते महापोर्टल नावाचं होतं काय, कोणाकडे द्यायचं, तर हा विभाग ठरवतो जे काही शासनाच्या नियमावली असतील. त्याच्यानंतर संबंधित संस्थेला ते मागणी पत्र पाठवतात की 100 जागांसाठी काढा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जाहिरात जी आहेत तर ते बघायला मिळते. जाहिरात नंतर फॉर्म भरला जातो, पेपर होतो, निवड होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि आपला पगार सुरू होतो. तर एवढी मोठी सगळी प्रोसेस जी आहे तर ती असते. ही एक इंटरनल प्रोसेस असते. आणि जाहिरात आल्यानंतर आपली एक्सटर्नल प्रोसेस जी आहे तर ती सुरू होत असते मित्रांनो. आणि तुम्ही आतापासूनच तुमची अभ्यासाची इंटरनल प्रोसेस जी आहे तर ती सुरू ठेवा. विभाग त्यांची इंटरनल प्रोसेस सुरू आहे, पण तुम्ही देखील तुमच्या अभ्यासाची इंटरनल प्रोसेस सुरू ठेवा. सर्वसमावेशक बॅचच्या माध्यमातून तुम्ही ही तयारी करू शकतात. आणि मित्रांनो, ज्यांना बॅच नाही जरी घ्यायची ना तर त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे की आपलं जे युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, तर युट्यूब चॅनलला आम्ही तुमच्यासाठी डेली सेशन्स घेऊन येत असतो. डेली लाईव्ह सेशन्स असतात, लाईव्ह स्वरूपाचे असतात. आमची पूर्ण फॅकल्टी तुमच्यासाठी वेळ काढून ही युट्यूबवर सेशन तुमच्यासाठी खास करून घेत असते. म्हणून ज्यांना वाटतं मला बॅचची गरज नाही परंतु थोडासा अभ्यासाची गरज आहे, तर तुम्ही हे आपले सेशन्स असतात मित्रांनो. बघा, हे ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा फॉर्म भरला असेल, मुंबई उच्च न्यायालय, बघा इथे तलाठीची बॅच आपलं चालू आहे. डेली या गोष्टी ज्या आहेत ना त्या चालू आहेत मित्रांनो. म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जॉईन करून आपले हे जे सेशन्स असतात ना तर ते देखील तुम्ही बघत जा. आज तर 1 वाजल्यापासून कंबाईनचा तर पूर्ण आपला धुराळा कार्यक्रम आहे, तर तो देखील तुम्ही अवश्य जो आहे तर तो बघू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.